The Goa is on. yes. ये पागल लोग इधर बैठे अब तक हम लोग इधर थोड़े मतलब आराम से बैठे थे। ये आने के बाद है ना हर एक का इधर का नींद तितर बितर हो गया। आता हे असं काही आहे रिसॉर्ट. मी तुम्हाला एक लाईटली थोडंफार दाखवतो कारण हे खूप मोठं आहे. आणि आतमध्ये कूलिंग एकदम पॉवरफुल आहे. एवढा शुभ सकाळ मित्रांनो. आता वाजले सकाळचे 4 आणि मी चाललो एका नवीन ट्रिपमध्ये. सो तुम्ही उज्जैनचा पूर्ण आपली सिरीज बघितली. ज्यांनी आपल्याला प्रेम दिलं उज्जैनबद्दल त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. सो आता आपण कुठे जातो आहे ते तुम्हाला थोड्या वेळातच सांगेन. आपल्यासोबत अजून आपले काही फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांना मी तुम्हाला थोड्या वेळात भेटतो मी. ठीक आहे. आणि मला ॲक्च्युली आता मी आलो आहे अंधेरी स्टेशनला. आता आपण दादरची तिकीट काढू. लगेज वगैरे पूर्ण रेडी आहे. बॅग पॅक एकदम पॉवरफुल झालेली आहे. आणि आपण आता कोणत्या ट्रेनने जातो आहे कुठे काय ते तुम्हाला थोड्या वेळातच फक्त थोड्या वेळ थांबा. ठीक आहे चला. आपली एकवर एक नुसती ट्रिप चालू आहे. सो ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण अजून असे भरपूर छान छान असे प्लॅन तुम्हाला बघायला मिळतील. आज प्लॅटफॉर्म नंबर 4 पर आएगी. आपकी असुविधा के लिए खेल है. फायनली आलो आता दादर स्टेशनला आणि द गोवा इज On. येस. आता आपण थोड्या वेळात भेटू. आपण कुठे जाणार आहे ते तुम्हाला सांगितलं मी. आता पुढची जर्नी तुम्हाला दाखवतो. मित्राला दाखवा. आपल्या मित्राला दाखवा आधी. सो मित्रांनो फायनली आपण बसलो आहे ट्रेनमध्ये वंदे भारतमध्ये. सो बाकीचे आपले मेंबर्स आहेत. सो सीट मॅनेजमेंट करतात. इथून इकडे मागे सिद्धार्थ आपला इथेच बसलेला आहे. सुप्रिया वगैरे आहे. आता दिवसानंतर आम्ही गोव्याचं प्लॅन करतो आहे. सो फायनली गोवा इज ऑन. आणि मागेच माझ्या कीर्तन बसलेलं आहे. आणि ॲक्च्युली मॉर्निंगला काय नाश्ता वगैरे केला नाही आहे. सो आता आपण थोड्या नाश्ता वगैरे करूया आणि 12-12:30पर्यंत आपण पोचू थेट स्टेशनला. आणि तिथून पुढचं जे ट्रॅव्हल असेल ते तुम्हाला दाखवतो मी. आणि वंदे भारतमध्ये ॲक्च्युली मी पहिल्यांदा ट्रॅव्हल करतो आहे. सो वंदे भारतचा एक्सपिरियन्स आहे तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन याचा. सो सीट वगैरे एकदम कम्फर्टेबल आहे. तिथे 3x2 जे चेअर्स आहेत ते बघा. 3x2 इथे 3 आणि इकडे 2 अशा काही काही अशा उलट्या चेअर आहेत आणि काही काही असे सर्व चेअर आहेत. सो असं आहे. ठीक आहे. या स्पीडला सध्या ट्रेन रनिंग करते. पुढे अजून मे बी ट्रेनचा स्पीड वाढेल. सो एकदम कम्फर्ट आहे. असं काही त्रास तर वाटत नाही आहे. एकदम रिलॅक्स फील होते. नाहीतर बाकी लोकल ट्रेन आणि बाकी ज्या आहेत ट्रेन त्यांच्यापेक्षा तरी खूप सही आहे. अरे भाई इधर बैठे किधर है तुम लोग? आगे मेरा तो पीछे ही था. चलो वॉकिंग करते. सो आपले बाकी जे काही मेंबर आहेत त्याला पुढे आहेत तर त्यांना आपण भेटायला जाऊया जरा. ये पागल लोग इधर बैठे. सुप्रिया आगे गई क्या? हाँ. ठीक है. अपना तुम लोग के लिए खाना पीना बोल दिया है. वो लोग आएंगे इधर डायरेक्ट. स्वतः आम्ही बघतोय आपले सगळे मेंबरांना प्रॉपर सीट्स वगैरे मिळालेत का. सो सिद्धार्थ आणि सुप्रिया ते काम करतात. आपले सगळे मेंबर्सला प्रॉपर सीट मिळते की नाही. ठीक आहे आपण आता जाऊया आपल्या सीटवर. चलो चलो बाय.
मेंबर सगळे आता झोपलेत. आम्ही सगळ्यांना आता उठवायला चाललो आहे. काय म्हणतात आणि ठिकाणं उठवूया. पण आम्ही बाकीच्यांना भेटायला आलो. आता ॲक्च्युली हा पॅन्ट्री एरिया आहे. इथे आम्ही केळी ठेवलेली आहेत आणि बघा पॅन्ट्रीचा ओव्हन वगैरे आहेत आणि इकडे फूड वगैरे आहे. आपण काय फूड घेतलं नाही, नंतर बघू जर भूक लागली तर फूड घेऊ. नंतर आपण जेव्हा स्टेशनवर उतरू तेव्हा कुठेतरी आपण आता आपण थोड्या वेळाने ड्रायव्हरच्या इथे जाऊया. तिकडचं कोच बघूया आपण आणि तिकडचा व्ह्यू देखील बघूया. अजून आता थोडं पहाट व्हायला चालू झालेली आहे. फॉगी आहे, अजून फॉगी आहे. थोडं क्लायमेट अजून फॉगी आहे. अजून एक अर्धा एक तासानंतर थोडंफार क्लायमेट क्लिअर होत आहे. तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. एकदा आम्ही अजून सेल्फी काढू शकतो. आता आपण पोहोचलो रोहा रोडला. सो ह्याच्यानंतर डिरेक्टली स्टेशन येईल खेडनंतर रत्नागिरी, कणकवली. सो असं काही आहे. देन आपण थोड्याने जाऊ प्लॅटफॉर्मचा जो दुसरा मेन जो कोच आहे. सो आपण तिकडे जाऊन बघूया आपण. ठीक आहे, ड्रायव्हर कोच आहे. आपण तिकडे बघूया, तिकडचा व्ह्यू एन्जॉय करूया. आता आपण जातोय ड्रायव्हरच्या कोच जवळ. सो तिकडे बघूया आपल्याला नजारा कसा मिळतोय. आम्ही ट्राय करत होतो जायला. सो मित्रांनो ॲक्च्युली आम्ही ट्राय केलं जायचं, बट हे जे पॅन्ट्री बॉय आहेत सो त्यांनी आम्हाला सांगितलं की आज आले एंट्री नाही. सो जे काही व्हिडिओ बनवायचे आपल्याला छोट्या 1x1च्या विंडोमध्ये आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. सो बघू जेवढं चांगला फुटेज आहे तुम्हाला हे दाखवायचा मी प्रयत्न केला. सो मित्रांनो असा काही हा यांचा हा कोच आहे आणि हे 2 ड्रायव्हर बसले तिकडे आणि मस्तपैकी दोघं जण एन्जॉय करत आहेत, गाडी चालवत आहेत आणि आम्ही इकडून मागून एन्जॉय करतो सगळं. सो तुम्ही आता बघितलं तो कोच कसा होता. आणि बाकी ओव्हरऑल जर तुम्हाला वंदे भारतबद्दल सांगायला गेलो तर सर्व्हिस वगैरे खूप छान आहे. क्लीन वगैरे सगळं आहे. आणि बाकी स्पीड जर आता सध्या बघायला गेलो तर 105-110चा या वंदे भारतचा स्पीड आहे. आणि आता थोड्या वेळाने लागेल खेड स्टेशन. खेडनंतर आहे रत्नागिरीनंतर आहे कणकवलीनंतर पुढचे जे काही सावंतवाडी समथिंग असे सगळे स्टेशन्स वगैरे आहेत. जसे जसे स्टेशन येते ते तुम्हाला मी सांगत जाईल. ठीक आहे. तर आत्तापर्यंत मी व्हिडिओला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर मी नक्की करू. तर हे आहे टॉयलेट बाथरूम. सो मी आता तुम्हाला इकडचा नजारा दाखवतो. टॉयलेट वगैरे असं काही आहे, एकदम क्लीन आहे. आणि असं काही प्रॉपर आहे. फ्रेशनर वगैरे लावलेलं आहे. सो हँड ड्रायर आहे, सोप आहे इकडे. सो ओव्हरऑल इकडे जर तुम्ही वंदे भारतचं जे काही सर्व्हिस बघायला गेलात तर एकदम जबरदस्त आहे. सो एकदा तुम्ही नक्की इकडे ट्रॅव्हल करा, तुम्हाला देखील नक्की आवडेल. अपने फैजल भाई आ गए. फैजल भाई सब ठीक है ना? बराबर चला रहे ना वो गाड़ी? बरोबर चला रहा है. टायर भी सब ठीक है ना? बहुत ज़्यादा हिला रहा है. ट्रेन में चोर घुसे, मुंबई के चोर है, गोराई के चोर. एक चाय और एक समोसा. ठीक है अभी. हाँ, चाय और एक समोसा ऑर्डर देना. ठीक है. और दूसरा पोहा और टेबला भी आधे घंटे के बाद लेके आओ. लंच में क्या है? भारतीय रेल्वे वांगडा प्रवास केल्या खाती तुमका सगळ्यांक देव किधर से लेके आए वो? उधर HR उधर पे क्या? तो HR के पास, HR पीछे है देख.
एक गाना बोल ना उस पे माइक लेना अलाउड है हाँ अलाउड है तो तू गाना मैं क्यों गाऊँ अब तक हम लोग इधर थोड़े मतलब आराम से बैठे थे, यहाँ आने के बाद है ना हर एक का इधर का नींद तितर बितर हो गया। तेरा जगह किधर ना उधर जा तू, भाग इधर से भाग। ये लोग को बघा इधर बहुत किरकिर कर रहे हैं। हाँ हाँ निघाले और राजू का व्यू हाँ एकदम गाड़ी वाड़ी चला के आया हाँ एकदम चला क्या हवा हवा भरे हम आगे भर दिया हम लोगों ने टायर में। मित्रांनो आता आपण खेडला थांबले, खेडला आता 5-10 मिनटं गाडी थांबले, जे उतरणारे उतरतील चढणारे चढतील आणि आपण काय लास्टपर्यंत कंटिन्यू या जर्नीमध्ये। मित्रांनो आता जस्ट संगमेश्वर स्टेशन गेलं आणि आपल्याला आपल्या गावाची आता आठवण आली। जस्ट हा एक छोटासा व्हिडिओ बनवला होता परत एकदा आणि आतमध्ये कूलिंग एकदम पॉवरफुल आहे, एवढा तगडा कूलिंग आहे ना। ॲक्च्युली मी जॅकेट वगैरे काय घातलं नाही, जॅकेट घातलं तरी पण याची हवा टाईट झालेली। सो आता मनालीचा फील येतो, मनालीचा फील येतो, एवढं थंड झालं आहे पूर्ण वातावरण की तुम्हाला जर तुम्ही हुडी घातली तरी तुम्हाला थंड वाटतं। आणि ए सी म्हणजे त्याचा टेम्परेचर अप अँड डाऊन नाही आहे, एक स्टेबल त्यांनी ए सी कंटिन्यू ठेवलेलं आहे। मध्ये मध्ये कुठेतरी थोडाफार कमी झाला तर ए सी नाही तर तो ए सी एकदम कंटिन्यू आहे, एकदम चिल्ड आहे। आणि दुसरं आता जर थंडी वाजायला लागल्यावर आम्ही मध्ये 2 डबे जिकडे जॉईंट होत असतो तिकडे एक सिटिंग एरिया आहे, तो आम्ही दोघं आता तिकडे बसलो आहे। आता चहा प्यायचं आहे, चहा पितो थोडीफार आणि तुम्हाला काही नंतर दाखवतो। नाही भाई पिया ना आता चहा लिहे मस्त गरमागरम चहा पिऊया, या बाहेरचा नजारा बघूया। आणि आता अशी कंडिशन झाली की आम्हाला कोवळ्या होण्याची गरज आहे, म्हणून आम्ही इकडे येऊन बसलेलो आहे। विटॅमिन डी पाहिजे, विटॅमिन डी। मित्रांनो आता आले रत्नागिरी स्टेशन आणि आपल्या बाजूला जे पॅसेंजर बसलेले आहेत ते आता निघाले आणि आपले नवीन सबस्क्रायबर झाले ते। आणि तुम्हाला एक मी पागल औरत दाखवतो, पागल औरत सांगायची गरज नाही लागत, शक्ल देख के आप समझ सकते। रत्नागिरी सो आता मगाचपासून ए सी मध्ये जरा तर बाहेर आलं जरा बरं वाटतंय मला। तुला बरं वाटतंय आतमध्ये? किसको याद करिए? याद आ रही है? याद आ रही है, तेरी याद आ रही है, याद लाल हो गए, उसे लाल हो गए। आता आपण पोचलोय कणकवली स्टेशनला, याच्यानंतर आपलं थिवीम स्टेशन, थिवीमला आपल्याला उतरायचं आहे आता। ए सी खूप चिल्ड आहे म्हणून मी आता एक विंडो सीट भेटले, थोडं इथे ऊन घ्यायला बसलो आहे मी इथे। विटॅमिन डी मित्रांनो आता 10-15 मिनिटांनी आम्ही थिवीम स्टेशनला पोहोचू आणि सगळं सामान वगैरे आता काढायला घेऊ। बाकीच्यांनी तर आपलं सामान घेतलं आहे, उतरवलं आहे, तर आता आम्ही आपलं सामान वगैरे घेऊ आणि खूप टाईमनंतर जरा विंडो सीटला बसलं जरा बरं वाटतं थोडं, कारण ऊन वगैरे येते ना। नंतर इथे 3 सीटमध्ये वरती एकदम ए सीचा फ्लो होता, सो त्याच्यामुळे थंडी वगैरे खूप सॉलिड होती, त्यात जॅकेट वगैरे पण काय नेलं नव्हतं मी। आणि त्या सीट झालं इकडे आपलं जरा टाईमपास चालू आहे।
सिद्धार्थ आम्हाला नवीन नवीन जोक सांगतोय आणि आम्हाला इथे पकवायला बसले इकडे. ठीक आहे, स्टेशन आला की तुम्हाला. मित्रांनो, थिविम स्टेशन आता 30 किलोमीटर आहे इकडून. सो 30 किलोमीटर म्हणजे ॲव्हरेजली 20 मिनटामध्ये आता आपण पोचू. आणि आता जस्ट गेलं सावंतवाडी स्टेशन. सो देखते आगे. खूप टाईमपासून गोवा प्लॅन चालू होतं. सो फायनली आज तो झाला. जिकडे लोकांचे प्लॅन कॅन्सल होतात तिकडे आमचा प्लॅन स्टार्ट होतो. सो मित्रांनो, फायनली आपण थिविम स्टेशनला पोचलो आणि ही आहे वंदे भारत. आणि आपला मित्र केतन सगळं बॅग बिग आम्ही तिथे सोडलं आणि इथे थोडेफार फुटेज घ्यायसाठी मी पुढे आलो. मी फोटो काढायला Yes, फक्त फोटो काढायला. इथे आले. सो आता आपण जाऊ, आपली बस वगैरे आहे तिकडे जाऊ आणि आपली सीट वगैरे आणि आपलं हॉटेल जे आहे ते तुम्हाला दाखवतो मी. सो ही आपली फुल ट्रेन आहे, टोटल AC. ते जनरल डबा तुम्हाला माहीतच असेल. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन. आणि जेवढी ती पब्लिक आहे सगळी गोवा मजा करायला आलेली आहे. काय सिद्धार्थ? आणि आम्ही पण मजा करायला आलो इथे. फायनली आमचा गोव्याचा प्लॅन झालेला आहे. गोवा इज ऑन. सो मित्रांनो, इकडे आहे ना पोचलो तर आहे थिविम स्टेशनला, पण ऊन एकदम कडक ऊन आहे आणि आज दिवसभर AC मध्ये आहे ना. सो आता ते ऊन त्रास खूप सहन होत नाही आम्हाला. अच्छा, बस बघू किती लांब आहे, किती चालावं लागतं इकडनं. सो आता आम्ही एका ट्रॅव्हलरमध्ये बसलो आहे. भरपूर जण आहोत तिकडे आणि बस एकदम पॅक आहे. गर्मी आहे. गोवामध्ये बहुत ठंडी है. पसीना भी निकल रहा है और इधर से यहाँ पे बर्फ भी गिर रहा है थोड़ा थोड़ा. सब लोग हीटर चालू कर रहे हैं इधर. ठंडी लग रहा है इसलिए. मित्रांनो, फायनली आपण पोचले पाक रिजन्सी. हां, इथं आपल्याला एक टोल भरायचा आहे, छोटा टोल आहे. हात दाखवून निकलनी बारी. टोल दिखाने के लिए इधर सिर्फ हाथ दिखाना पड़ता है, तो बाकी सब काम हो जाता है इधर. सबकी हवा निकल गई है अभी. सो मित्रांनो, आम्ही फायनली रिसॉर्टवर पोचलो आहे आणि आमचं रूम अलोकेशन वगैरे झालेलं आहे. सो आता हे असं काही आहे रिसॉर्ट. मी तुम्हाला एक लाईटली थोडंफार दाखवतो, कारण हे खूप मोठं आहे. सो एका व्लॉगमध्ये म्हणजे टाईम आपल्याला पुरणार नाही तेवढा, कारण आपला व्लॉगसुद्धा तेवढा मोठा होईल. सो आता आपण जाऊ आपल्या रूम्सवरती आणि जेवून जरा तुम्हाला आमची रूम दाखवतो. चला. आपला रूम नंबर आहे 1007. चलो, पहिलाच रूम आहे ग्राउंड फ्लोअरला ना. वेलकम. गृहप्रवेश करूया आता. सो मित्रांनो, हा आहे आपला रूम आणि तुम्हाला याचा इन डिटेल प्रॉपरली मी दाखवतो तुम्हाला इकडे काय काय आहे. सो इथे असं काही एक सोफा आहे, इथे काही फ्रेम्स वगैरे लावलेले आहेत आणि मस्त छानपैकी इथे बेड आहे, मोठावाला किंग साईज बेड आहे. इकडे टी व्ही दिलेला आहे. इथे डेस्क आहे, तो डेस्कमध्ये छोटा मिनी फ्रीज आहे इकडे. इथे एक छोटा बार काउंटर बनवलेला आहे मी. सो सध्या फक्त पाण्याच्या बाटल्याच आहेत, बाकी काही नाही आहे. आणि इथे आहे बाल्कनी. यस, हा आहे बाल्कनी व्ह्यू.
पण आमची बाल्कनी ॲक्च्युली ग्राउंड फ्लोअरलाच आहे, त्यामुळे वरचा व्ह्यू काही दिसणार नाही. सो एक नंबर इथे आहे वॉर्डरोब. सिद्धार्थ पण काही त्याचं शूट करतोय. हे आपलं टॉयलेट बाथरूम, हे आपला मिरर जो आपण प्रत्येक वेळी आपल्याला लागतो शूट करायचं. इथे शॉवर आहे, असं काही आहे सगळं. हा आहे इकडचा ओव्हरलुक. तर ठीक आहे, आता आम्ही फ्रेश होऊ आणि जाऊ जेवायला. सो आत्तापर्यंतचा ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. असे छान छान व्हिडिओ येतील. अजून आपण 2-3 दिवसांनी गोवा पूर्ण एक्सप्लोअर करू, ते सगळं तुम्हाला दाखवतो मी. सो जे आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, चला बाय. ते बाय.